कोणी बोल ना. एवढा मोठा गोठा आहे रे. चांगला मोठा मोठा दिसत आहे. हा ना. चल बरं. आतमध्ये जाऊ. याचं गावठी काय आहे? हा ना. राम राम भाऊ. जय श्रीराम मित्रांनो. या मित्रांनो या बसा. हा गोठा आपला आहे. गोठा आहे मित्रांनो. ही गोशाळा आहे. का भाऊ या गोशाळेचं नाव काय? निधीवन गोशाळा असं नाव दिलं. भाऊ तुम्ही गोशाळा त्यावर चालू केली. चला तुम्हाला सांगतो का गोशाळा सुरू करताना की आताच्या युगामध्ये आताची जी आपली पिढी आहे जास्त करून त्याला गोमातेचं महत्व राहिलेलं नाही. आणि गोमाता ह्या कत्तलीला जातात किंवा ज्या दूध देत नाही. आताच्या काळात काय झाले की जी गाय दूध देते ना दुभती गायीच सगळे सांभाळतात. खात्या गायीला कोणी सांभाळायला तयार नाही. आपले जे काही गोधन आहे ते जपण्याचा आपला खरा उद्देश आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणतात गाऊ विश्वस्य माता. गाई ही पूर्ण विश्वाची माता आहे. काय झाले आत्ताच्या काळामध्ये ज्या संकरित गायी आहेत म्हणजे ज्याला आपण जर्सी गाई म्हणतो तर त्या गायी दूध जास्त देत असल्यामुळं आपला समाज ह्या आपली जी देशी प्रजाती देशी गोधन आहे हे जपत नाही. कारण त्याला त्याचं महत्व पाहिजे नाही. आणि जे पाहिले इथून मागच्या काळात आपले ऋषीमुनी होते राजे महाराजे होते यांनी त्या गोष्टी जपल्या. त्याच्यात बरेचसे म्हातारे यायचे. म्हटलं ना की काही गाय म्हाताऱ्या पण आता ही पण म्हातारी गोमाता. एकाने हिचं पूर्ण दूध बीत काढून झाल्यानंतर हिचं म्हातारपण आल्यानंतर हिला आपल्याकडे आणून सोडलं. मग आपण आपली आई म्हातारी झाली म्हणून तिला सोडून देतो. तर तसंच ही गोमाता आहे. ही आपली आई तुम्ही तर ऑक्सिजन घेते आणि ऑक्सिजनच सोडते. पण त्याच्यामुळे की आजूबाजूचे जेवढं वातावरण आहे जर सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी निघून जाते. भाऊ हे तर आम्हाला काही माहिती नव्हतं. हेच तर आपला आपल्या पिढीला आपल्या धर्माचं प्रतीक गोमाता आहे हेच काही ना माहित नाही. आता या तुम्हाला सगळ्या गोमाता आहे ना ते दिसतात ना आपण सारख्या बांधून ठेवत नाही. आपण माणसाला स्वातंत्र्य आहे ना त्याचप्रमाणे गोमातेला पण आपण त्यांच्या मुक्त वेळासाठी डोंगरावरती एक टाइम चालायला सोडत असतो. तुम्हीच मला सांगा की मी जे करतोय ते योग्य आहे काय योग्य आहे? आपण आपल्या शेतकऱ्यांनी गोधन जपलं पाहिजे का नाही जपलं पाहिजे?